जिल्ह्यातील दारूगोळा निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर साधारणपणे 5 ते 7 जण सध्या गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समजते आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आलाय आणि त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल याची कल्पना आपण करू शकतो। ही दृश्य सध्या आपण बघतोय। भीषण स्फोट या दारूगोळा निर्मिती कंपनीमध्ये लागलेला आहे। आयुध निर्माण करणारी ही कंपनी आहे ज्याच्यात स्फोट झालाय आणि 8 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। साधारणपणे 5 ते 7 जण गंभीरपणे जखमी झालेले आहेत। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। भंडाऱ्यातील ही बातमी आपण बघतोय। दारूगोळा निर्मिती करणारी ही कंपनी आहे ज्याच्यात स्फोट झाला आणि 8 कामगारांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय। 5 ते 7 जण गंभीर जखमी आहेत। आणि ऑर्डनन्स फॅक्टरी इथं भरपूर मोठा स्फोट झाला इथं आणि पूर्ण आग दिसत होती आणि माझ्या मोबाईलने पूर्ण व्हिडिओ घेतली। ह्या ठिकाणी इथं उभा राहून ह्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ घेऊन आणि सोशल मीडियाला पाठवली मी। धन्यवाद। माझं नाव विक्की डोईफोडे आहे। मी पेट्रोल ठाणा। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। धनंजय, सध्याची काय परिस्थिती आहे? सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? सध्या नेमकं काय घडतंय घटनास्थळावर? धनंजय यांना पुन्हा एकदा आपण संपर्क करूया। मात्र सध्याची ही दृश्य भंडाऱ्यातली आहेत। 5 ते 7 जण गंभीर जखमी झालेत। आयुध कंपनीत गोळा निर्मितीचं काम सुरू होतं आणि तेव्हा सकाळी साधारण 11 वाजल्याच्या सुमारास हा स्फोट झाला। भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट सकाळच्या सुमारास झालेला आहे। आता मी सध्या घटनास्थळी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जिथं स्फोट झालेला आहे यामध्ये लोकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे। रुग्णांचे नातेवाईक पोहोचलेले आहेत घटनास्थळी। पोलीस प्रशासन तसेच ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि हा स्फोट हा एवढा भीषण होता की जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत लोकांना याचा आवाज ऐकू गेलेला आहे आणि यामध्ये जवळपास 8 ते 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि काही नागरिक जखमी आहेत। जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा, जवाहरनगर। भंडाऱ्यामध्ये हा भीषण स्फोट झालाय, आपण बघतोय दृश्य त्याची।